करतोय 7 वाजले, 6 वाजता जायचं होतं आणि स्वतः लेट आलाय आज. तुला पण लाज वाटू दे. आता इकडे सीन असं झालाय काही पूर्ण ट्रेनीच्या ह्याच्यामध्ये अडकलाय. हा बरोबर ना. हाँ साला आदमी है क्या पनौती है समझ में नहीं आ रहा है. जाता है कुछ ना कुछ कांड ही हो जाता है. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण सकाळी जरा लवकरच निघालो. मी लेट नाही झालो या त्यामुळे. आणि चाललोय आपण राईडला. कुठं जायचंय एवढं लोकेशन माहीत नाही, पण बहुतेक तरी लोणावळ्यात चाललोय. आणि पाठीमागे बघू शकता नितीन भाऊ आहे आपल्यासोबत आज डायरेक्ट दुबईवरून. गुड मॉर्निंग गाईज, कशात सगळे. तो आज मी फर्स्ट टाइम चाललोय तेजस भाऊ सोबत रायडिंगला. मी गाडी घेतली आणि माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. सो बघू कसं वाटतंय. माझ्याकडे काही जास्त गेअर नाही, मला आता हेच प्रोव्हाइड करतो. काय ते असेल ते घालायचं आणि निघायचे. जास्त मोठी राईड नाही करतोय, पण छोटीच राईड करतोय. आणि चाललोय तसं आपण बहुतेक तरी एखादा टेम्पल बघण्यासाठी. बघू लोकेशन ठरलं नाही, पण नक्की बघू आपण कुठे चाललोय त्याच्यानंतर सांगू. तर आज आपला दादू शेठ आपल्याला लेट करतोय. तयारी केली नाही वाटतं त्याने आज. बघू वाट बघू त्याची थोडीशी. काय म्हणतो? रेस्ट द्यायची. रेस्ट द्यायची. आणि अजून काय तुला आवडते गाडी? चांगली आहे ना? हा? आणि मला दादा बोलते काय जय भीम. जय भीम भाऊ. अरे जय भीम भाई. जय भीम भावा मोरे. काय का? हा. अच्छा मग देऊ का रेस? तुला जायचंय का? हा. सकाळची ती शांत हवा आणि शाळेसमोर उभे असलेल्या छोट्या मुलांच्या डोळ्यातला उत्साह. डीजे नितीनची बाईक बघून जसं त्यांना एखादा सुपर हिरो भेटल्यासारखं वाटत होतं. त्यांना सर्वांना वाटतं काय ZX येणार आहे, 300 आहे आणि भारी वाटते बरं एकदम. तेवढा सगळ्यात लवकर येणारे व्यक्ती. आणि या बाईचं आता हे गाईड चालू झालेलं आहे. स्वागत करतोय तो. लेट स्वागत करतोय. 7 वाजले, 6 वाजता जायचं होतं आणि स्वतः लेट आलाय. चलो तर आपण निघतोय. ओमकार सुतार आपल्या वाट बघतात आपल्या हायवे वरती. निघतोय आपण. सर्वांची ओळख करून देतोय आपण. आणि या बाईचा ब्लॉग काय थांबायचा नाही. दिवस रात्र जायला बोलतच राहणार. आणि तालमाप्रमाणे आम्ही यावर्षी आणि सलग आम्ही तिसऱ्यांदा वागरेश्वर टेम्पलला आपण भेट देतोय. आशा करतो की तिथं पाणी कमी झालं असणार. डीजे नितीनची आमच्यासोबतची पहिली राईड होती. आणि रस्त्यावर जाताना सकाळचा तो व्ह्यू, दुकाने झाकलेले, डोंगर रांग, शांत हवा, असं वाटत होतं दिवस काहीतरी खास घेऊन आलाय. आमची तिथपर्यंत पण टॉप स्पीड नाही. अरे तुला पण लाज वाटू दे. तर आता आपण पोहोचलो. पेट्रोल दम कमी माझा. वाटतो यार, नाद वाटतो डायरेक्ट. मजा वाटते. आणि बघू शकतो आज पूर्ण असं लाल फुलांनी एकदम असं भरलंय. मागच्या वाटतंय, महाग वाटतंय. रायडर्स आपले रेडी आले आहेत. तर आपल्याला इथं रस्ता सापडत नाही, म्हणून आपण मॅप वगैरे लावून इकडे तिकडे फिरतोय. इकडे जायचं आपल्याला टेम्पलला. आणि मी इकडं असं चालत कुठं कुठे फिरतोय. बघू काय विषय. इथून जाऊ दे, इथून जाऊ दे.
तर इकडे सीन असं झालाय ते पण चैनीच्या ह्याच्यामध्ये अडकलाय. हा लाड बरोबर ना. हाँ साला आदमी है क्या पनौती है समझ में नहीं आ रहा है. जिस दिन जहाँ भी जाता है कुछ ना कुछ कांड ही हो जाता है. तर फायनली आपण आज पोहोचलोय आणि इतनी खुशी बहुत खुशी हो रही है आज. कारण विशेष असं आहे आम्हाला वाटलं नव्हतं का आम्हाला मंदिर भेटेल आणि पाठीमागे बघू शकता मंदिर भेटले आणि सीन असं झालंय की अजून पाणी थोडं कमी आहे म्हणजे नाही का पाणी अजून जास्त आहे. मंदिर पूर्णपणे असं बाहेर नाही आलंय फक्त 3 महिने फक्त हा मंदिर बाहेर असतं. 3 महिन्याच्या नंतर पाऊस चालू होतो नंतर मग परत पाणी भरतं. एवढं मन लावून बघतात ना ह्याच्यात जाम मन लावून बघतायत त्याच्यात. पावना तलावाच्या कुशीत वसलेले वाघरेश्वर मंदिर हे सुमारे 800 ते 1000 वर्ष जुने प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर 1971मध्ये पावणा धरण पूर्ण झाल्यावर 8 ते 10 महिने पाण्याखाली असते आणि उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर मार्च ते जुलै दर्शनासाठी बाहेर येते. या ऐतिहासिक मंदिराचा संबंध थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असून ते तिकोणा आणि तुंग किल्ल्यावर असताना येथे दर्शनासाठी येत असत. 1956मध्ये पावणा धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1971मध्ये धरण पूर्ण झाल्यावर धरणातील पाणीसाठ्यामुळे हे ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली बुडाले. दरवर्षी ऑगस्ट ते मार्च सुमारे 8 ते 10 महिने हे मंदिर पाण्याखाली असते. धरणातील पाणी पातळी कमी झाल्यावर मार्च ते जुलै या कालावधीपर्यंत ते पर्यटकांना आणि भाविकांना पाहता येते. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पावणा तलावाच्या काठावर स्थित आहे. जेवढा 120 मीटर्स वर जाईल आणि परत तिथे इथेच रायडिंगला जायचं रायडिंगला. ड्रोनचा काय काम असो नाही तर नसो पण हवेसाठी भावा तू पंख्याच्या पण हवेला फील करतोय. हा कसलं हवा येते पैसा वसूल आहे. तुम्हाला जर फॅन घ्यायचा नसेल तर तुम्ही ड्रोन घ्या. 2 कामं होऊन जातील एका ह्याच्यात. तर खूप सारी राईड केली आपण आणि आता आलो आपण साठे मिसलला आलो. दादू पण आपला आलाय. ओंकार तुतार पण आले. पण काहीच केलं नाही फक्त पाण्यावरती चहा वगैरे काहीच नाही येतं काहीच नाही कॉफी नाही काहीच नाही म्हणजे उपाशी पुढे आलोय. आणि सगळ्यात जास्त भूक म्हणजे आता भूक लागली होती. मी कधी एवढा लवकर उठलो नाही. होता तर आता आम्ही फायनली पोहोचलोय खोपोलीमध्ये. कसं होतं राईड? तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता खूप भारी होता. माझ्या एक्सपिरियन्स झाले. आता सेकंड आम्ही काय जाणार आहोत तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. चला तर आता ओंकार सुतार पण इथून आता घरी जातील आणि हे आमचे छोटे रायडर एक्स्ट्रीम 125 दादू बोलणार आहेत काहीच नाही बोलणार आहे. चला तर खूप मजा आली चांगलं वाटलं भारी वाटलं. खाऊन पिऊन आम्ही घरी आलो आता. तर आता आपण निघतोय घरी जायला. चलो बाय बाय. आता हा ब्लॉग इथं संपतोय आणि पुढच्या ब्लॉगची वाट बघत होतो लवकरच येतोय.